राजगुरुनगर तालुका खेड येथे हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या 118व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास आज पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष माननीय विवेकदादा वळसे पाटील यांनी उपस्थित राहून त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन केले। यावेळी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र बुट्टे पाटील, शिरूर लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष सचिन भाऊ भोर, सभापती विद्याताई मोहिते, हुतात्मा राजगुरू प्रतिष्ठानचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। उत्कृष्ट निशाणेबाज, मातृभूमीवर अफाट प्रेम व स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि मातृभूमीच्या मुक्तीसाठी अवघ्या तारुण्यात प्राणांची आहुती देणारे हुतात्मा राजगुरू हे देशाच्या युवा पिढीसाठी धैर्य, त्याग, देशभक्ती आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रेरणास्थान आहेत। अन्यायाविरुद्ध निर्भयपणे उभे राहणे, देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देणे आणि राष्ट्राच्या भवितव्यासाठी समर्पित भावनेने कार्य करणे हा त्यांच्या जीवनाचा प्रेरणादायी संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे। ज्यांच्या जाज्वल्य देशभक्तीचा आणि राष्ट्रासाठी केलेल्या सर्वोच्च त्यागाचा आदर्श प्रत्येक पिढीने आपल्या जीवनात जपावा हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल। क्रांतीसूर्य हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या 118व्या जयंतीनिमित्त राजगुरुनगरमध्ये रेडिओ स्टार देविदास बोराडे यांनी पोवाडे आणि स्मरणगीते सादर केली। त्यातील काही क्षणचित्रे पाहुयात स्टार मराठी डेली न्यूज चॅनलच्या माध्यमातून। 60 किलोची तलवार वागवणारा त्याचं नाव यसाजी, 2000 सैनिकाशी झुंज देणारा त्याचं नाव बाजी, हात तुटला तरी लढत राहणारा त्याचं नाव तानाजी, दिल्लीवरून पुण्याला घोड्यावरून काही तासात येणारा त्याचं नाव संताजी, दुश्मनांच्या चंबूचा कळस काही तासात उतरून आणणारा त्याचं नाव धनाजी, आणि वाघाचा जबडा फाडणारा त्याचं नाव संभाजी, आणि या सर्व मर्द मराठ्यांना घेऊन या हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा त्याचं नाव शिवाजी। अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये या ठिकाणी राजगुरुनगर मध्ये या ठिकाणी 118वी जयंती निमित्त सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आलेल्या सर्व क्षेत्रातील मान्यवरांचे, पाहुणे मंडळींचे या ठिकाणी हुतात्मा शिवराम हरी राजगुरू प्रतिष्ठानच्या वतीनं मनापासून हार्दिक अभिनंदन, धन्यवाद। हो दिल बलिदान राजगुरू आहे त्यांचं नाव, हो राजगुरू आहे त्यांचं नाव, हो राजगुरू आहे त्यांचं नाव। राजगुरू आहे त्यांचं नाव, हो राजगुरू आहे त्यांचं नाव, हो राजगुरू आहे त्यांचं नाव। अधिकारी शिवराम हरी राजगुरूंना फासावर देण्यासाठी निघाले तेव्हा त्यांची तुझी इच्छा काय आहे अशी त्यांना विचारणा केली। त्यावेळेस हुतात्मा राजगुरूंनी आपल्या आईला डोळे भरून पाहण्याची इच्छा व्यक्त केली। त्या आईचं नाव आहे पार्वताबाई। अग देशावरी फासावरी
चाललं तुझं बाळ ग, चाललं तुझं बाळ ग, ये ना माझे आई 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 ग. नवसाचा गोळाई वागविला पोटा ग, हाताचा ग पाळणा केला नेत्राचा तुझी वाग, आई सारखी माया या जगा महाराज माझा, जय जय महाराज माझा, गरजा महाराज माझा. देवावर जा कृष्ण कोयना बदला गोदावरी, एकपणाने भरती पाणी मातीच्या घागरी, हिमथडीच्या चट्टानाला चट्टानाला, हिमथडीच्या चट्टानाला यमुनेचे पाणी पाजा, महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. आसमानीच्या सुलतानीला जबाब देती शिवा, ओ सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सिंह गर्जतो, सिंह गर्जतो, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभूराजा दही दही तुळनाद बोला, महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. पण आजचे युग काय व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम चॅनल असतात, पण पूर्वीचे सुभाषचंद्र बोस म्हणत तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. भगतसिंग म्हणायचे व्यक्तींना मारून तुम्ही त्यांचे विचार कधीच संपू शकत नाही, आणि त्या तिन्ही बलिदानामुळे आज त्यांच्यामुळे आपल्या महाराष्ट्रात स्वराज्याची ठेंगणी पेटली. त्यांनी दाखवून दिले की गुलामगिरीत जगण्यापेक्षा स्वातंत्र्यासाठी मरणे अधिक श्रेष्ठ आहे, स्वातंत्र्यासाठी मरणे अधिक श्रेष्ठ आहे. जात एवढेच बोलते, ज्या भूमिपुत्रांनी दिली कामाची कबुनी, रंगविला इतिहास आपल्या रक्तानी, पेरून गेले काटे सर्वांच्या जीवनी, अमर आहे ती स्वातंत्र्याची कहाणी. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते आणि माझ्या भाषणाला पूर्णविराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.